वळूयात पुढच्या बातमीकडे. सिंधुदुर्ग वासियांना टोल लागू देणार नाही, पालकमंत्री नितेश राणे यांनी ही भूमिका मांडली. दरम्यान वैभव नाईकांकडून नितेश राणेंचं अभिनंदन करण्यात आलं. नितेश राणेंच्या टोल माफीच्या भूमिकेचं त्यांनी अभिनंदन केलं. माझ्या संपर्कात व्यापारी समाजाचे जे प्रमुख आमचे संजय सावंतजी, जिल्हा व्यापारी समाजाचे प्रमुख संजय सावंतजी माझ्या संपर्कात आहे. मी आमदार होतो तेव्हा जिल्हावासियांवर टोल लागायला दिला नाही, म्हणून टोल अगर चालू पण झाला तर MS-07च्या कुठल्याही गाड्याला टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, चिंता करू नये. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातना टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे. अनेक अपघात झालेत आणि अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही आहे. त्यामुळे हा टोल नाका सुरू करू नये आणि त्याचबरोबर हा टोल नाका सुरू करताना जर पालकमंत्र्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली की टोल माफीची सिंधुदुर्गवासियांना, तर आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि ही भूमिका जी घेतली आहे ती मात्र प्रत्यक्षात येऊन देत एवढीच अपेक्षा आमची आहे.